प्राणिक हिलिंग ही कन्सेप्ट काय आहे आणि कुठून आली आणि काय उपयोग आहे? आपल्या घरात जी आपली आजी आहे, आई आहे, जी दृष्ट काढते आणि भारतामध्ये सगळीकडे हा कॉन्सेप्ट आपण बघतो, त्याच्यात आपल्याला रिझल्ट दिसतो, पण त्याच्या पाठीमागचं विज्ञान कधी आपण अभ्यासलेलं नाही. त्या मुलीला हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला होता आणि जसं तिच्या ऑरातला स्ट्रेस काढून टाकला, तिची बॉडी नॅचरली रिस्टोर झाली. ते पिरियड जे रेग्युलर यायचे ते यायला सुरुवात झाली. एज्युकेशन खूप छान झालेलं असतं आणि भरपूर सारे डिग्रीज असतात, बट त्याच्या कम्पॅरेटिव्हली तेवढा त्यांना चांगला जॉब नसतो किंवा तेवढे जास्त पैसे कमवत नाही. स्ट्रगल करत असतात रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू अर्निंग मनी. वेअर ॲज काही लोक तुम्ही अशी बघाल की ज्यांच्याकडे तसे पाहायला गेलं तर शिक्षण असं काही नाहीये, म्हणजे अंगठे बहादूर आहे पण करोडपती आहे. सो आयदर झालं तर तुम्हाला किंवा बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्या दरम्यान त्यांनी प्राणिक हिलिंग शिकलं, स्वतःला हिलिंग करायला सुरुवात केली. फायब्रॉइडची सोनोग्राफीमध्ये सुद्धा साईज कमी झाल्याची दिसून आली. त्यांनी पुढे त्या कन्सीव्ह झाल्या आणि हेल्दी बेबी बॉयला डिलिव्हर केला. सो प्राणिक हिलिंगमध्ये प्राणशक्ती वापरून उपचार केले जातात. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ओनली मानिनीमध्ये. आपण वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. हल्लीचं जीवन असं आहे की हल्लीच्या जीवनामध्ये धावपळ आहे. धावपळमुळे स्ट्रेस येतो, काहींना फायनान्शियल क्रायसिस येतात, तर काहींना रिलेशनशिप मॅटर्स असतात खूप. आणि या सगळ्यात करायचं काय? मग बरेच जण सांगतात तू मेडिटेशन कर किंवा हिलिंग कर स्वतःचं, पण ही बॉडी हिल करणं, मन हिल करणं नेमकं असतं काय? आणि यासाठी प्राणिक हिलिंग हा शब्द वापरला जातो, पण ही कन्सेप्ट असते कशी, हे काही किचकट आहे का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. पण प्राणिक हिलिंगवर बोलण्यासाठीच आज मी आले. प्राणिक हिलिंगचे इन्स्ट्रक्टर आदित्य राऊळ माझ्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं ओनली मानिनीमध्ये. धन्यवाद. निश्चितच जो आता मी परिचय दिला यामधून लोकांना कळला असेल आजचा विषय, पण तुमचा परिचय त्यांना करून दिला तर खूप छान होईल. नमस्कार, माझं नाव आदित्य राऊळ. मी प्राणिक हिलिंगचा ऑथोराइज इन्स्ट्रक्टर आहे. त्यामध्ये बेसिक, ॲडव्हान्स आणि सायकोथेरपी अशा 3 लेवल्स असतात ज्या मी कंडक्ट करतो. गेली 15 वर्ष मी प्राणिक हिलिंग प्रॅक्टिस करतोय. माझं क्वालिफिकेशन MSc बायोकेमिस्ट्री आहे आणि 2004 पासून मी योगा प्रॅक्टिशनर आहे. सो हे करत असताना मी प्राणिक हिलिंग करिअर म्हणून निवडले. निश्चितच. आता सर, जसं तुम्ही सांगितलं एवढा सगळा आतापर्यंतचा अभ्यास आहे तुमचा, पण प्राणिक हिलिंग ही कन्सेप्ट अशी आहे की सामान्यतः लोकांना काहीतरी वेगळं वाटतं किंवा काय आहे बाबा, योगा, मेडिटेशन, प्राणायाम हे आता थोडंसं सहज सगळेजण वापरतात. म्हणजे हे मुळात आधीपासून भारतात असलं तरी सुद्धा प्राणिक हिलिंग ही कन्सेप्ट काय आहे आणि कुठून आली आणि काय उपयोग आहे? तसं पाहायला गेलं तर प्राणिक हिलिंग हा आपल्यासाठी नवीन विषय नाहीये. आपल्या घरात जी आपली आजी आहे, आई आहे, जी दृष्ट काढते आणि भारतामध्ये सगळीकडे हा कॉन्सेप्ट आपण बघतो, त्याच्यात आपल्याला रिझल्ट दिसतो, पण त्याच्या पाठीमागचं विज्ञान कधी आपण अभ्यासलेलं नाही. तर प्राणिक हिलिंग हे अशाच एका एनर्जी हिलिंगचा भाग म्हणून केलं जातं, ज्याचा मूळ शोध ग्रँडमास्टर चोवा कोक्सुई हे फिलिपिन्समध्ये राहणारे शास्त्रज्ञ होते, त्यांनी लावला. त्यांनी स्वतः केमिकल इंजिनिअरिंगची त्यांची बॅकग्राऊंड होती. 20 वर्ष एनर्जीवरती रिसर्च करून प्राणिक हिलिंग नावाचं विज्ञान त्यांनी जगाला दिलं, की ज्याच्यामध्ये कुठल्याही अंधश्रद्धा नाहीये, तर प्युअर सायन्स आहे, असं एक शास्त्र त्यांनी घडवलं. आता तुम्ही जसं सांगितलं की फिलिपिन्सची हे टेक्निक आहे, तर सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही प्राणिक हिलिंगची प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेचा अनुभव काय होता? आणि बेसिकली यामध्ये काय होतं हे सांगा, की जसं मेडिटेशन केल्यानंतर आपण शांत बसतो, तर प्राणिक या शब्दाचा पण अर्थ कळू दे की प्राणिक काय आहे. नक्कीच. सो माझा सुरुवातीचा अनुभव असा की आईकडून मी लहानपणी अशा अनेक गोष्टी ऐकल्या होत्या साधू संतांच्या, की ज्यांनी असे आशीर्वाद देऊन लोकांना बरं केलं. तर माझा कुठेतरी बिलीफ होता की हे कुठेतरी अस्तित्वात असणार आहे. पण जसं मी सायन्स बॅकग्राऊंडला आलो तसं माझं माइंड खूप अनालिटिकल झालं, की जर प्रूफ असेल तरच मी विश्वास ठेवेन. आणि त्याच दरम्यान मी प्राणिक हिलिंगच्या संपर्कात आलो आणि पहिल्या दिवशी मी जो वर्ग पूर्ण केला आणि मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, तर एक केस शेअर करेन माझी, की ज्यांना आजी होत्या, ज्यांना टाचदुखीचा त्रास होता आणि खूप गंभीर आजार होता, सिव्हिअर होता, की 8-9 वर्षांपासून त्यांची टाच दुखत होती. तर त्यांना मी डिस्टंट हिलिंग केली. माझ्या घरी बसून, त्या दूरवर रत्नागिरीला राहत होत्या, त्यांची हिलिंग केली. एका दिवसात जेव्हा मी त्यांना 3 वेळा हिलिंग केली होती, तेव्हा संध्याकाळपर्यंत त्यांनी मला सांगितलं की आज मी घरी विदाऊट पेन चालते. तेव्हा मला कुठेतरी हे रिअलाइज झालं की जे आम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये करतोय, की आम्हाला सांगितलं जातं ह्या स्टेप फॉलो करा आणि हा रिझल्ट येईल, मी सेम तसंच फॉलो केलं होतं. की टाचदुखीची जी प्रोसिजर होती, जी पुस्तकामध्ये सांगितली ती मी बघून त्याप्रमाणे केली आणि संध्याकाळपर्यंत त्यांची टाचदुखी बरी झालेली होती. या मोमेंटला मला रिअलाइज झालं होतं की
इट इज सायन्स. वाय? बिकॉज ते कोणी पण रिप्रोड्यूस करू शकतंय आणि ते करण्यासाठी तुम्हाला अनेक वर्षांची तपश्चर्या पाहिजे, अशी साधना झाली पाहिजे, असं काहीच गरजेचं नाही. सो हा माझा इनिशियल डेज मधला अनुभव होता की ज्याने मला जास्त मोटिवेशन मिळालं की मी हिलिंग पुढे कंटिन्यू करेन. आणि दुसरा जो तुम्ही प्रश्न विचारलात की ऍक्च्युली प्राणिक हा शब्द काय, तर प्राणिक हा शब्द आपल्या संस्कृत शब्द प्राण याच्यापासून तयार झाला. ही प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये एक्झिस्ट होते आणि तिच्यामुळे आपण जिवंत असतो. म्हणून बघा, एखादी व्यक्ती वारल्यानंतर, मेल्यानंतर आपण कसं म्हणतो की त्यांनी प्राण सोडले. म्हणजे ही शक्ती आपल्या शरीराला जिवंत ठेवत असते आणि आपल्या शरीराला निरोगी पण ठेवत असते. जेव्हा आपल्या शरीरामधली ही प्राणशक्ती कमी होते तेव्हा एखादा शारीरिक आजार होतो किंवा एखादा मानसिक ताणतणाव येतो. सो प्राणिक हिलिंग मध्ये प्राणशक्ती वापरून उपचार केले जातात, म्हणून त्याला प्राणिक हिलिंग असं म्हणतात. आता हिलिंग हा शब्द दुसरा शब्द आहे ज्याचा इंग्लिश शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ असं पण म्हणूयात की रिकव्हर करणे, बरं करणे. सो जे उपचार प्राणशक्तीचा वापर करून केले जातात त्याला प्राणिक हिलिंग असं म्हणतात. त्याच्यात स्टेप्स आहेत का? किती आहेत स्टेप्स? येस. तसं पाहायला गेलं तर शिकण्यासाठी याच्या मेजरली 3 लेवल्स असतात. एकूण तो 6 दिवसांचा वर्ग आहे. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला बेसिक प्राणिक हिलिंग मध्ये आपल्या ऑरा आणि चक्रांची माहिती दिली जाते. मग आपण पुढच्या वर्गामध्ये अभ्यास करतो की या प्राणशक्तीचे रंग कसे आहेत. लाईक आपण ऐकून असतो की आपल्याकडे पंच प्राणांची संकल्पना असते. तर या प्रत्येक प्राणाचा एक रंग आहे आणि त्या रंगानुसार त्यांचं गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीनुसार त्याचे ऍप्लिकेशन पण करता येतं. हा सगळा अभ्यास आपण दुसऱ्या ऍडव्हान्स मध्ये करतो. आणि तिसरा आहे दॅट इज प्राणिक सायकोथेरपी, की ज्याच्यामध्ये आपण मानसिक आजारांचं हिलिंग कसं करायचं हा अभ्यास करतो. या सगळ्या स्टेप्स तुम्ही शिकलेल्यात. मग आता सध्या स्टेप्स शिकवताय पण तुम्ही या लोकांना? तिन्ही लेवल्स मी शिकवतो. शिकवता तुम्ही आणि त्याचबरोबर लोक पण येतात ज्यांचं तुम्ही हिलिंग करताय. येस. तर हे सगळं करत असताना असं कुठे अनुभव आला की सुरुवातीला लोकांना हे माहितीच नव्हतं त्यावेळी, म्हणजे लोकांनी वेड्यात काढलं म्हणा किंवा लोकांना वाटलं हे काय चालू आहे बाबा, ही काहीतरी अंधश्रद्धा आहे. म्हणजे या अंधश्रद्धा आणि सायन्स मधला तो डिफरन्स लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आधी सुरुवातीला असा कुठला किस्सा झालाय का? असं काही मला नेगेटिव्ह एक्सपिरियन्स नाही आला. पण डेफिनेटली जेव्हा प्राणिक हिलिंग हा शब्द मी स्वतः पहिल्यांदा ऐकला होता तेव्हा मी असं ऐकलं की प्राणिक हिलिंग म्हणजे प्राण्यांना मारणं. तर मी असं माझ्या आईला म्हटलं की मला हे प्राणी मारायला आवडत नाही, मी उलट प्राणी पेट लव्हर आहे. तर जनरली लोकांना आम्ही जेव्हा म्हणतो ना आम्ही प्राणिक हिलिंग करतो तर ते ऐकताना असं ऐकत की प्राणी मारणं. बट देन वी हॅव टू एक्सप्लेन की इट इज नॉट किलिंग, इट इज हिलिंग. तुम्ही आता मगाशी बोललात की यामध्ये चक्र आहेत, तर ती एकूण किती चक्र आहेत? ऑराबद्दल आपण बोलूच, पण पहिल्यांदा आम्हाला चक्रांच्या बद्दल सांगा. ओके. सो एकूण तशी बघायला गेली तर भरपूर असंख्य चक्र आहेत. जनरली योगा प्रॅक्टिशनर्स ना आपण शिकवतो की 7 चक्रांची संकल्पना आहे. सो जर आपण वेगवेगळे योगाचे ग्रंथ अभ्यास केले तर 7 चक्र आहेत, पण प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळे चक्र इन्क्लूड केली आहेत. जर त्यांना कंबाईन केलं तर लक्षात येईल की ओके 7पेक्षा नक्कीच जास्त चक्र आहेत. जर भगवद्गीतेचा आपण अभ्यास केला तर श्रीकृष्णांनी 9 चक्रांची संकल्पना सांगितलेली आहे आणि जर कठोपनिषदांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये 11 चक्रांचा उल्लेख केलेला आहे. सो बेसिकली 11 प्रमुख चक्र ही आपण सुरुवातीला अभ्यास करतो. या चक्रांचं आपल्याला जास्त फॅसिनेशन असतं. म्हणजे मी लहान असताना योगा प्रॅक्टिस करायचो त्यामुळे मलाही खूप जास्त इंटरेस्ट होता आणि वन ऑफ द रिझन मी प्राणिक हिलिंग शिकणं इज अबाउट चक्रांची माहिती घेणं. कारण म्हणजे मी जेव्हा योगा प्रॅक्टिस करायचो तेव्हा मी माझ्या सरांना विचारलं होतं की ही चक्र काय असतात आणि ही चक्र आपण पाहू शकतो का. तर सरांनी सांगितलं होतं की तू खूप सूक्ष्म असतात, ती काही बघता येत नाही. बट जेव्हा मी बेसिक कोर्स केला प्राणिकचा तेव्हा मला पहिल्या कोर्समध्येच हे शिकवलं गेलं की या चक्रांना आपण स्पर्श करू शकतो आणि दॅट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग फॉर मी की आपण ऍक्च्युली चक्रांना हात लावू शकतो. आणि बेसिकली चक्र म्हणायला गेलं तर ते आपल्या फिजिकल बॉडीवर जसे ऑर्गन्स आहेत, जसं मला लिव्हर आहे, स्टमक आहे, ब्रेन आहे, हार्ट आहे, तसंच एनर्जी बॉडीचे जे ऑर्गन आहेत दे आर कॉल्ड एज चक्रास. आणि या चक्रांचं फंक्शन, सगळ्या चक्रांचं एक कॉमन फंक्शन असतं की ते एनर्जीला ॲब्झॉर्ब करतात आणि त्या ऑर्गन्स पर्यंत ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट करतात. जर एखादं चक्र आजारी पडलं, मालफंक्शन झालं तर त्याच्या अंडर असणारे सगळेच ऑर्गन्स हळूहळू आजारी पडायला लागतात. आणि अशी पाहायला गेली तर
आपल्या शरीरामध्ये 11 एंडोक्राईन ग्लँड्स आहेत. अॅनाटॉमी आपण स्टडी केली तर सिमिलरली आपल्या ऑरामध्ये आपण 11 प्रमुख चक्रांचा अभ्यास करतो की जी ह्या एंडोक्राईन ग्लँड्सना कंट्रोल करतात. आणि एंडोक्राईन ग्लँडचं फंक्शन मेजरली हॉर्मोन्स बनवणं असतं. तर काही जणांना हॉर्मोनल इश्यूज असतात बघा, एक थायरॉइड असतो, काही जणांना डायबिटीस असतो, काही जणांना ब्लड प्रेशरचा आजार आहे. तर काही हे आजार जे हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे झालेले आहेत, तर त्यांचं कारण आपल्याला बऱ्याच वेळेस चक्रांमध्ये बघायला मिळतं. जर चक्र आपण बरं केलं तर त्याच्याशी जोडलेला जो हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे तो सुद्धा आपल्याला लवकर बरा होताना दिसतो. तर ही चक्र नेमकी आहेत, आता तुम्ही 11 म्हटलात, तर मी ऐकलेलं की जी 7 चक्रांच्या बद्दलची मला माहिती मिळाली, तर त्या चक्रांची पोझिशन पण ठरलेली आहे इथं म्हणा बरोबर. किंवा हा हे कुठे कुठे पोझिशन आहेत त्यांची. जस्ट ज्या ठिकाणी आपल्या एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, जसं की आपल्या ब्रेनमध्ये पिनियल ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे, तर ती आपल्या जवळपास या ठिकाणी आपल्या टाळूच्या ठिकाणी चक्र आहे, त्याला सहस्रदल चक्र म्हणतात. प्राणिकिलिंगमध्ये याला क्राऊन चक्र असं म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी फोरहेड चक्र आहे किंवा ललाट चक्र आहे. त्यानंतर पिट्युटरी ग्लँडच्या जवळपास आहे आज्ञा चक्र. असं प्रत्येक एंडोक्राईन ग्लँडच्या जवळपास एक मेजर चक्र आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक अवयवावरती सुद्धा आपापली छोटी छोटी चक्र असतात. तर या चक्रांचा अभ्यास केल्यानंतर चक्रांवर काम केलं जातं याच्या माध्यमातून. हो हो. आता समजा एखाद्याला फायनान्शियल क्रायसिस आहे, तर त्याचं पण एक चक्र आहे असं मी ऐकलंय. येस. तर त्या चक्रावर काम करताना ते चक्र कुठे असतं आणि त्यावर कसं काम केलं जातं? ओके. सो एक खूप कॉमन एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन की काही जणांचं बघा, एज्युकेशन खूप छान झालेलं असतं आणि भरपूर सारे डिग्रीज असतात, बट त्याच्या कम्पॅरेटिव्हली तेवढा त्यांना चांगला जॉब नसतो किंवा तेवढे जास्त पैसे कमवत नाही. स्ट्रगल करत असतात रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू अर्निंग मनी. वेअर ॲज काही लोक तुम्ही अशी बघाल की ज्यांच्याकडे तसे पाहायला गेले तर शिक्षण असं काही नाही आहे, म्हणजे अंगठे बहादूर आहे पण करोडपती आहे. सिमिलरली आपण पाहतो की काही जणांना लग्न जुळायला, लग्न व्हायला खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. सगळं छान आहे, जॉब आहे, दिसायला छान आहे, बट स्टील त्यांचं काही लग्न जुळत नाही. वेळेस काही जण अशी असतात की ज्यांचं टाइम टू टाइम लग्न होतं, मुलं बाळ होतात, संसार वगैरे सगळं छान चालू राहतं. असं का घडतं ह्याचा प्रश्नाचा उत्तर आपल्याला मिळत नाही की माझ्या बाबतीत असं का घडतंय. तर जेव्हा तुम्ही प्राणिक हिलिंगचा अभ्यास करता, चक्रांचा अभ्यास करता, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही जी चक्र आहेत ती आपल्या प्रॉस्पॅरिटीशी कनेक्टेड आहे, अर्निंग मनीशी कनेक्टेड आहे, सक्सेसशी कनेक्टेड आहे. ह्या चक्रांमध्ये झालेल्या ब्लॉकेजेसमुळे त्या व्यक्तीला कायमच एखादी गोष्ट अचीव्ह करायला स्ट्रगल करायला लागतं. आपण एखाद्याला म्हणतो की यार तू खूप लकी आहेस की तुझं कामं पटापट होत जातात, बिकॉज त्यांचा ऑरा आणि त्यांची चक्र त्या बाबतीत ऍक्टिव्ह असतात. सेम विथ रिलेशनशिप. एखादी व्यक्ती अशी असते की जी जगमित्र टाईप असते, म्हणजे जिथे जाईल तिथे त्याचे मित्र बनतात, सगळीकडे तो एकदम कम्फर्टेबल असतो. आणि काही जण असे इंट्रोवर्ट कॅटेगरीतले असतात की जनरली लोक त्यांच्याशी बोलायला पण येत नाही किंवा ते एकटे एकटे फील करतात. अगेन इट इज कनेक्टेड टू युअर चक्राज अँड ऑरा. की जी चक्र त्या रिलेशनशिप बिल्डिंगला कनेक्टेड आहे, त्यांची जर ब्लॉक असतील तर त्या व्यक्तीला कायमच एखादी रिलेशन बिल्ड करायला स्ट्रगल होणार आहे. सो प्राणिक हिलिंगमध्ये आपण ह्या चक्रांचा अभ्यास फक्त करत नाही, तर त्यांना हील कसं करायचं, त्यांना बॅलन्स कसं करायचं हे सुद्धा शिकतो. जे काही ब्लॉकेजेस असतात ते निघून जातात त्यामुळे. Yes. तर मला विचारायचं की आता हे चक्रांच्या विषयी झालं, ऑरा जे तुम्ही म्हटलात, तर एखाद्या सेलिब्रिटी आहे समजा, तर म्हणजे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतं की त्या व्यक्तीचा ऑरा खूप छान आहे. बरोबर. आता दीपिका असेल किंवा कुठलीही ऍक्ट्रेस असेल, तर ती आली तर तो दीपिकाचा ऑरा आहे, त्यामुळं वातावरण एकदम भारी झालं राईट. असं म्हणतात. पण नेमकं ऑरा म्हणजे काय आणि याचा काय प्रकार असतो आणि ऑरा क्लिनिंग म्हणजे काय असतं? ओके. सो जसं तुम्ही म्हणात ना, एखादा सेलिब्रिटी आहे, एखादा नेता पण इन दॅट मॅटर आपण पाहू शकतो की तो आल्यानंतर एक माहोल क्रिएट होतो. आता ह्याच्या बरोबर सिमिलर मी म्हणालो, एखादा योगी आहे, एखादा साधक आहे, तो आल्यानंतर सुद्धा असाच, एखादे महाराज आहेत, ते आल्यानंतर सुद्धा असा एक माहोल क्रिएट होतो. त्याला आपण म्हणतो की त्यांचा काय ऑरा आहे. ऑरा ह्याचा सगळ्यात सोपा शब्द ऑरा आहे. त्याला म्हणतात प्रभावलय किंवा आभामंडळ आपल्या भारतीय टर्म्समध्ये. सायंटिस्ट लोकांनी याचा अभ्यास करायला सुरुवात केला आणि 1939 मध्ये एक सायंटिस्ट होते ज्यांचं नाव होतं डॉक्टर किर्लियन. त्यांनी एक कॅमेरा डेव्हलप केला की ज्याच्या मदतीने आपण ऑराचा फोटो घेऊ शकतो.
जर तुम्ही गुगल केलं किर्लियन फोटोग्राफी तर तुम्हाला वेगवेगळ्या किर्लियन फोटोग्राफीच्या इमेजेस बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये आता हे सिद्ध व्हायला लागलंय की माणसाचं शरीर हे 2 घटकांनी बनलेलं असतं. वन इज विजिबल फिजिकल बॉडी, जे आपण एकमेकांना बघतोय, आणि सेकंड इज इनविजिबल एनर्जी बॉडी, जी आपण पाहू नाही शकत बट आपण फील करू शकतो, एक्सपिरियन्स करू शकतो. सो दॅट इज ऑरा. सायंटिफिक टर्म्समध्ये ह्याला म्हटलं जातं बायोप्लाझ्मिक बॉडी. बायो म्हणजे पदार्थाची चौथी अवस्था आणि प्लाझ्मा याचा अर्थ असा होतो, प्लाझ्मा याचा अर्थ होतो पदार्थाची चौथी अवस्था, आणि बायो म्हणजे जीवन, म्हणजे जो मॅटर जिवंत ऊर्जा शरीराने बनलेला आहे त्याला म्हणतात ऑरा. सो हा ऑरा आपल्या शरीराच्या आत बाहेर असतो. शरीराच्या आतमध्ये पण ही एनर्जी आहे आणि शरीरातून बाहेर एक्सटेंड होणारी एनर्जी आहे जी आपण स्वतःही अनुभवतो आणि आपल्यामुळे आजूबाजूची लोक आहेत ती सुद्धा हा आपला ऑरा अनुभवू शकतात. जसा तो तुम्ही सांगितलात की असा ऑरा असतो पण तो क्लीन करावा लागतो. कधी ज्यावेळी एखादी व्यक्ती खरंच फ्रस्ट्रेट असते, बऱ्याचदा असं ऐकलं जातं की प्रत्येक जण म्हणजे जे मोठे लोक आहेत खूप काम आहे त्यांना, म्हणजे शूटचं घेतलं आपण तर दरवेळी एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री पळत असतात शूटिंगसाठी, तर या सगळ्या लोकांचं हिलिंग म्हणा किंवा ऑरा क्लिनिंग ते करून घेतात. राईट. किंवा एखादं लहान मूल सुद्धा खूप असं अडचणी आणत असेल, म्हणजे जसं की जेवत नसेल किंवा अभ्यास करायला बसलो तर अभ्यास करत नसेल, त्याचे चिडचिडेपणा पण वाढलेला असतो. किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा बोलतात की तुझा ऑरा आज काही ठीक दिसत नाहीये, तू खूपच बडबडतेस किंवा तू खूपच आज शांत आहेस. तर हा ऑरा क्लिनिंग करणं म्हणजे ती मानसिक अवस्था बदलणं असतं का, नेमकं काय असतं? ओके. सो आपली जी फिजिकल बॉडी आहे आणि आपलं जे माइंड आहे त्यांच्या मधला जो दुवा आहे, ब्रिज आहे, दॅट इज अवर एनर्जी बॉडी. सो जर आपण ऑराला हील करतोय तर त्याचा परिणाम आपल्या फिजिकल बॉडीवर पण बघायला मिळतो आणि आपल्या माइंडवरती पण बघायला मिळतो. सो ह्या ठिकाणी प्राणिक हिलिंग काम करतं. सो ऑरा क्लीन करणं म्हणा किंवा ऑरा हील करणं याचा फायदा आपल्याला असा मिळतो की जे काही आपल्या मनाचा विचार केला की थॉट्स आणि इमोशन्स येत आहेत त्यांना आपण पाहू नाही शकत आहे पण आपण अनुभवतो. लाईक आपल्या मनामध्ये राग असेल किंवा हॅपीनेस असेल तर तो जातो कुठे, तर तो आपल्या ऑरामध्ये असतो. कारण एनर्जी इन मोशन इज कॉल्ड एज इमोशन. जे काही आपण विचार करतोय की आज मला हे काम करायचंय, आज मला ते काम करायचंय, तर हे सगळे आपल्या ऑराचा पार्ट असतात. सो सपोज एखाद्या व्यक्तीच्या मनात खूप सारे थॉट्स असतील तर त्या व्यक्तीला म्हणे माझं ना ओव्हर थिंकिंग खूप होत आहे. एखाद्या मनात समजा निगेटिव्ह थॉट्स असतील तर म्हणेल अरे माझं माइंड ना डिप्रेसिव्ह झालंय, डिप्रेशन मध्ये आहे मी. किंवा ऍडिक्शन पण त्या मॅटरमध्ये तुम्ही घेऊ शकता की अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल. तर ह्या थोडक्यात सगळ्या ज्या थॉट्स इमोशन्स आहेत ते आपल्या ऑराचा पार्ट आहेत. नाव व्हेन वी हील द ऑरा आपल्याला असं बघायला मिळतं की त्या व्यक्तीचे जे थॉट्स इमोशन्स आहेत ते ग्रॅज्युअली चेंज होत आहेत बिकॉज आपण एनर्जी चेंज केली. ह्याचा काउंटर पार्ट आपली बॉडी असते. जसं एखाद्याला लेटेस्ट ऍसिडिटी झाली आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा लिव्हरचा आजार काही आहे किंवा इन दॅट मॅटर सिम्पल आपण म्हणत की पोटात दुखत आहे, तर ह्याचा काउंटर पार्ट आपला जो ऑरा आहे तो जसा बरा होईल लक्षात येतं की आपल्याला फिजिकल बॉडी मधले आजार सुद्धा बरे होताना दिसतात. निश्चितच सर, आता जसं तुम्ही म्हटलात की फिजिकल बॉडी मधले आजार आणि मगाशी पण तुम्ही म्हटलात की हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल तर तो याने कव्हर होतो. तर महिलांचं चॅनल असल्यामुळे मला हा प्रश्न विचारावा वाटेल की पीसीओएस आणि पीसीओडीचं प्रमाण आता सर्वात जास्त वाढलंय. मासिक पाळी संदर्भात खूप दोष येतात आणि त्यानंतर ते टॅबलेट्स घेऊन कव्हर करताना अजून हार्मोनल इम्बॅलन्स होतो. तर मला विचारायचं आहे की मासिक पाळीच्या दरम्यान या गोष्टीचा कसा फायदा होतो, त्याचबरोबर इतर असे कोणते आजार आहेत की जे यामुळे खरंच बरे होऊ शकतात? महिलांसाठी तर प्राणिक हिलिंग मी म्हणेन एक प्रकारचं वरदान आहे. रिझन असं आहे की अगेन आय वुड लाईक टू शेअर फ्यू एक्सपिरियन्सेस. माझी मैत्रीण आहे जी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जेव्हा होती तेव्हा त्यांना प्रचंड असाइनमेंट्स असतात, त्यांचं रात्रभर जागून त्यांना काम कम्प्लीट करावं लागतं, विच रिझल्ट्स इन टू स्ट्रेस. आता तिच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असा आला होता की ज्या दिवशी तिला पिरियड स्टार्ट होणार होते एक आठवडा झाला तरी तिचे पिरियड स्टार्ट झाले नव्हते आणि तशी यंग होती आणि नॉर्मल पिरियड जायचे आणि अचानक पिरियड येणं बंद झालं होतं, तर त्याचा अजून स्ट्रेस तिच्या मनात आला. सो तिने जेव्हा मला अप्रोच केलं की आदित्य असा प्रॉब्लेम होतोय, सो हिलिंग करून जेव्हा तिला आपण चक्र बॅलन्स केली त्या दिवशी संध्याकाळपर्यंत तिचा मला पुन्हा कॉल आला की जे पिरियड्स अचानकच सुरू म्हणजे झाले, जे येत नव्हते ते आपोआप हील झाले, नॉर्मलाइज झाले
तर त्याचं सिम्पल रिझन असं होतं, बिकॉज ऑफ स्ट्रेस त्या मुलीला हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला होता आणि जसं तिच्या औरातला स्ट्रेस काढून टाकला, तिची बॉडी नॅचरली रिस्टोर झाली. ते पिरियड जे रेग्युलर यायचे ते यायला सुरुवात झाली. दुसरा एक त्रास महिलांमध्ये आपण पाहतो, त्याला म्हणतात फायब्रॉइड्स. अगेन PCOD PCOSच्या शी रिलेटेडच आहे. सो अगेन आमच्याकडे एक हीलर आहेत, त्यांचा हा त्रास होता की ज्यांना डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला आता परत कन्सीव्ह करता येणार नाही बिकॉज फायब्रॉइड्स आहेत. सो आयदर झालं तर तुम्हाला किंवा बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्या दरम्यान त्यांनी प्राणिक हिलिंग शिकलं, स्वतःला हिलिंग करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर फायब्रॉइडची सोनोग्राफीमध्ये सुद्धा साईज कमी झाल्याची दिसून आली. त्यांनी पुढे त्या कन्सीव्ह झाल्या आणि हेल्दी बेबी बॉयला डिलिव्हर केलं. सो हे सगळं होऊ शकलं बिकॉज त्यांनी स्वतःला हील केलं. अजून एक केस मला शेअर करावीशी वाटते, ती अबाउट थायरॉइड. की आमच्या सेंटरमध्ये एक प्रोफेशनल हीलर आहे, त्यांनी प्राणिक हिलिंग जॉईन केलं होतं बिकॉज त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर बऱ्याच वेळेस डॉक्टर असं म्हणतात की एकदा तुम्हाला थायरॉइड झाला की तुम्हाला लाईफ टाईम त्याची गोळी घ्यायचीच आहे. सो त्यांनी जेव्हा हिलिंग शिकलं आणि गोळ्या घ्यायला सोबत हिलिंग करायला सुरुवात केली, तर लक्षात असं आलं की पुढच्या काही महिन्यात डॉक्टरांनी त्यांची गोळी पूर्णतः बंद केली आणि आज आता 10-11 वर्ष झाली आहेत की त्या दुसऱ्यांचं थायरॉइड बरं करतायत, दुसऱ्यांचं डायबिटीज बरा करतायत, पण स्वतः एकही गोळी घेत नाही. जसं आता हे झाले आजार, त्याप्रमाणे बीपी नॉर्मल आजार आहेत. आता सगळ्यांना म्हणजे जसं थंडी ताप येतो नॉर्मल गोळ्या घेतात, तसं लोक बीपीच्या गोळ्या घ्यायला लागले. कारण स्ट्रेस वाढला, त्यामुळे असा वेळ पण नाही की बाबा मी प्राणायाम करायला बसलो आणि माझं हे सगळं व्यवस्थित झालं. तर बीपी म्हणा किंवा डायबिटीज यांसारखे आजार सुद्धा कव्हर होतात का? कॅन्सरच्या आजारावर काय परिणाम होतो हिलिंगचा? ओके. सो ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं देण्याआधी मला हे सांगायला आवडेल की ऍक्च्युली प्राणिक हिलिंग काम कसं करतं. सो बेसिकली प्राणिक हिलिंग हे 2 तत्वांवरती काम करतं. पहिलं आहे, त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिकव्हरी. याचा अर्थ असा की आपलं शरीर स्वतःला बरं करू शकतं. समजा जर आपल्याला एक छोटासा कट झाला, वूंड झाला असेल, तर ती नॅचरली बरी होते. त्यासाठी आपल्याला काही औषधं गोळ्या करायला लागत नाही. आपोआप हा आजार बरा होतोय, त्याला म्हणतात सेल्फ रिकव्हरी सिस्टीम. आणि आपल्या शरीरामध्ये ही कुठल्याही वयात काम करते. पण प्रत्येकाचं आजार बरा होण्याचं स्पीड मात्र वेगवेगळं असतं. ते कशावर डिपेंडंट असतं, तर आपल्या शरीरात असणाऱ्या एनर्जीवर डिपेंड असतं. ज्यांच्या शरीरामध्ये जास्त एनर्जी आहे, आपण म्हणूयात प्राणशक्ती आहे, त्यांचं शरीर लवकर बरं होतं. वेरॅज ज्यांच्या शरीरामधली प्राणशक्ती कमी झाली किंवा ब्लॉक झाली, त्यांना मात्र रिकवर व्हायला वेळ लागतो. कमिंग टू युअर क्वेश्चन की एखाद्याला स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर हाय होत आहे, तर त्याचं ब्लड प्रेशर हाय होण्याचं कारण स्ट्रेस आहे. त्यामुळे तुम्ही त्याला कितीही गोळ्या दिल्या तरी ते कंट्रोलमध्ये येईल, पण ते कायमस्वरूपी कधी बरं होणार नाही, कारण त्याचा स्ट्रेस कोणी बराच केला नाहीये. आणि आजची धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस कधीच कमी होणार नाही. तर तो मॅनेज करावा लागेल किंवा आपली एनर्जी वाढवावी लागेल. मग प्राणिकमध्ये आपण हेच करतो की जी एनर्जी आहे ती वाढवतो, जेणेकरून त्या व्यक्तीला त्याच सिमिलर सिच्युएशन्समध्ये स्ट्रेसफुल वाटणार नाही. कारण ऑफिसमध्ये काम तेच चालू राहणार आहे, तोच बॉस राहणार आहे, घरामध्ये पण तीच लोक राहणार आहेत जी तुम्हाला स्ट्रेस करतायत, स्ट्रेस देत आहेत. मग त्याच्यात तुम्ही काय करू शकता? जर तुम्हाला डायबिटीज झाला असेल, ब्लड प्रेशर झालं असेल, तुमची एनर्जी लेवल वाढवली, तर तुम्ही नक्कीच ह्या सगळ्या स्ट्रेसमधून बाहेर पडून हे जे शारीरिक आजार होत आहेत त्यांना सुद्धा रिकवर करू शकाल. आणि तिसरा पार्ट होता जो अबाउट कॅन्सर होता. सो अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स, आपल्या शरीरामध्ये अशी जीन्स पण आहेत ज्यांना अँटी कॅन्सर जीन म्हणतात, की जी शरीरातला कॅन्सर स्वतःच बरं करू शकतात. प्राणिक हिलिंग हे त्या ठिकाणी काम करतं की आपल्या शरीराची जी सेल्फ रिकव्हरी आहे ती ॲक्सेलरेट केली जाते, जेणेकरून आपला जो काही कॅन्सर असू देत किंवा बाकी शारीरिक आजार असू देत ते लवकर बरे होतात. जनरली प्राणिक हिलिंग हे पूरक उपचारांमध्ये कन्सिडर केलं जातं. इट इज नॉट अ अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ थेरपी. म्हणजे ॲलोपॅथीला आयुर्वेदिक अल्टरनेटिव्ह असू शकतं, होमिओपॅथी अल्टरनेटिव्ह असू शकतं. तर प्राणिक हिलिंग हे सगळ्यांबरोबर करतायत. हे पूरक उपचार आहे. म्हणजे जो पेशंट कॅन्सरसाठी किमोथेरपी घेतोय किंवा बाकी कुठली ट्रीटमेंट, रेडिएशन वगैरे घेतोय, त्याच्यासोबत प्राणिक हिलिंग केल्यावरती आपल्याला लक्षात असं येतं की त्याची रिकव्हरी फास्ट होते. जो कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट बघायला मिळतो तो लवकर रिकवर होतो किंवा तो खूप कमी दिसतो. सो तसं प्राणिक हिलिंग काम करतं.
यानंतर मला विचारायचं आहे की रिलेशनशिप, जसं आता मगाशी तुम्ही म्हटलात की स्ट्रेस हा ऑफिसमध्ये असतो, सिमिलरली घरात आल्यानंतर पण असतो. कारण घरातील प्रत्येकाची एनर्जी किंवा प्रत्येकाची विचारशैली वेगळी आहे. बाहेरून काम करून येणारा माणूस घरात आल्यानंतर फ्रेशनेस त्याला हवा असतो. बऱ्याचदा हे नाही होत कारण सिच्युएशन तशी असते किंवा काय. पण जसं रिलेशनशिप याच्यामुळे बिघडतं, तर रिलेशनशिपमुळे हिलिंगमुळे रिलेशनशिप मध्ये काही फरक पडतो का? किंवा ग्रो चांगला आपण करू शकतो का टुगेदर? डेफिनेटली रिलेशनशिप हे कुठल्याही ऍस्पेक्ट मध्ये हील करता येतं, नॉट नेसेसरीली फक्त हजबंड वाईफ मध्ये रिलेशन हील करता येतं. बिकॉज रिलेशनशिप फ्रिक्शन्स, रिलेशनशिप क्रायसिस हे त्यामुळेच होतात जेव्हा हा ऑरा एकमेकांबरोबर मॅच होत नाही. इट इज जस्ट अबाउट एनर्जी फ्रिक्वेन्सी. माझी फ्रिक्वेन्सी हाय आहे आणि माझ्या पार्टनरची समजा लो आहे, तर कधीच आमचं पटणार नाही. बट जर आम्ही सिमिलर व्हायब्रेशन्स वरती असू तर चान्सेस आहेत की आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकतो. प्राणिक हिलिंग हे या प्रकारे काम करतं की जे ऑरामधले डिफरन्सेस आहेत, ऑरामधले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, एनर्जीज आहेत, त्या जशा आपण काढून टाकतो तसं त्या दोन व्यक्तींमध्ये हार्मनी येते, एक समजूतदारपणा येतो, एकमेकांना ऍडजस्ट करण्याची त्यांची किंवा टॉलरेट करण्याची कपॅसिटी त्यांची वाढते. बऱ्याच वेळेस पालक आणि मुलांमध्ये भरपूर रिलेशनशिप गॅप्स असतात किंवा बॉस आणि एम्प्लॉईजमध्ये असतात, कलिग्समध्ये असतात, तर त्यासुद्धा आपण हिलिंग करून इम्प्रूव्ह करू शकतो. पालक आणि मुलांच्याकडे मी येतेच, कारण सध्या बघितलं तर परीक्षेचा काळ आहे सगळा. 10वी आणि 12वीच्या एक्झाम्स चालू आहेत किंवा इंजिनिअरिंग मेडिकलला पण मुलं जातात. त्यानंतर एक वेगळा हे तयार होतो की अभ्यास करायचा कसा. कॉन्सन्ट्रेशन सोशल मीडिया तर आहेच की त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन मुलांचं जातं. पण यासाठी कुठला योगा आहे का, जसं की सुपर ब्रेन योगा म्हटलं Yes. जातं. तर या काय पद्धती आहेत आणि कशा पद्धतीने हे वर्कआउट करतात? ओके. सो अगदी सिम्पल टेक्निक, एक टिप म्हणून सांगेन की जर कॉन्सन्ट्रेशन इमिजिएट वाढवायचं असेल तर आपली जी जीभ आहे त्याचं टोक आपल्याला वरती टाळूच्या ठिकाणी, टाळ्याच्या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. जेवढा वेळ आपण ते कनेक्ट करून ठेवू, ग्रॅज्युअली आपली एनर्जी लेवल वाढते आणि आपलं मन एकदम एकाग्र होतं. तर जेव्हा मुलं अभ्यास करतायत किंवा परीक्षा देत आहेत, त्यांनी जर जीभ टाळायला लावली तर त्यांची मेमरी स्ट्रॉंग होईल, त्यांचं एकाग्रता चांगली होईल आणि त्यांनी जो काही अभ्यास केला आहे तो त्यांना तिथे प्रॉपरली मांडता येईल, लिहिता येईल. सो दॅट इज अ सिम्पल टेक्निक, जीभ टाळ्याला लावणे. त्याच्या व्यतिरिक्त जसं तुम्ही सुपर ब्रेन योगा आता म्हणालात, तर सुपर ब्रेन योगा हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे असं मी म्हणेन, की जे ऋषीमुनींनी गणेश आसन म्हणून सांगितलं होतं. मला आय एम शुअर की मी पण केलंय, तुम्ही जे जे बघणार आहेत व्हिडिओ तुम्ही पण केलंय, शाळेत शिक्षा म्हणून उठाबशा काढल्या असतात. तर त्याच्यामध्ये आपण जे करायचो दॅट इज डिस्टॉर्टेड टीचिंग, अपभ्रंश झालाय त्या गणेश आसनाचा. तर जर आपण प्रॉपर पद्धतीने कान पकडले तर कानाच्या पाळीचा जो भाग आहे ना तो आपल्या मेंदूचे पॉइंट्स आहेत ॲक्युप्रेशरनुसार. तर ते जर प्रॉपरली प्रेस झाले आणि जर आपण उठाबशा काढल्या प्राणायामासोबत तर आपल्या मेंदूची एनर्जी स्ट्रॉंग होते आणि अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स आपला लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन अल्फा ब्रेन वेव्ह प्रोड्यूस करतो. अल्फा ब्रेन वेव्ह इज अ कॉन्सन्ट्रेटेड ब्रेन वेव्ह. जसं आता तुम्ही हे सांगितलं त्या पद्धतीने आता आपण या मुद्द्याकडे येऊयात की हिलिंगचं तर आपण प्रॉपर ऐकलं. मेडिटेशन, हिलिंग आणि रेकी हा सुद्धा एक प्रकार आहे. नेमका डिफरन्स काय आहे? ओके. मेडिटेशन इज ध्यान आणि हा प्राणिक हिलिंगमध्ये प्रॅक्टिस केलेला विषय आहे. ध्यान आपण तेव्हाच चांगलं करू शकतो जेव्हा आपल्या लाईफमध्ये थोडीशी सेटलमेंट असेल. जर मला घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर जेव्हा मी ध्यान करायला बसेन, मन एकाग्र करायला बसेन तर माझं मन कामावर जाणार आहे. जर माझ्या घरात कटकट चालू असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील, तर जसे मी डोळे मिटेन तर मला तीच व्यक्ती दिसणार आहे जिने मला मगाशी हर्ट केलंय किंवा त्रास दिलाय. सो जेव्हा हिलिंग केलं जातं तेव्हा फर्स्ट पार्ट हा होतो की आपला ऑरा चक्र साफ होतात आणि मग त्याची पुढची स्टेप असते दॅट इज मेडिटेशन. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमची स्पिरिच्युअल प्रोग्रेस होते. जशी जास्त स्पिरिच्युअल प्रोग्रेस असेल तसं तुम्ही हिलिंग पण छान करू शकता. सो हिलिंग अँड मेडिटेशन गोज हँड इन हँड. थर्ड पार्ट जो तुम्ही रेकी विषयी विचारला, तर रेकी हा सुद्धा एक एनर्जी हिलिंगचाच पार्ट आहे. मात्र रेकी हा डेव्हलप केलेली ज्यांनी आहेत ते वेगळे सायंटिस्ट आहेत, प्राणिक हिलिंग डेव्हलप केलेले वेगळे सायंटिस्ट आहेत आणि दोघांच्याही मेथडॉलॉजीज, प्रिन्सिपल्स, त्याचं लॉजिक हे वेगवेगळं आहे. त्या दोघांमध्ये एकच सिमिलॅरिटी आहे रेकी आणि प्राणिक हिलिंगमध्ये, ती म्हणजे दोन्ही ऑरा आणि चक्रांवर काम करतात. रेकी तसं पाहायला गेलं तर प्राणिक हिलिंगपेक्षा खूप जुनं आहे.
आणि प्राणिक हिलिंग हे आता रिसर्च झालेला सायन्स आहे. निश्चितच इतका साऱ्या गप्पा मारल्या म्हणजे खूप सारं डीप नॉलेज सुद्धा मिळालं. पण मला वाटतं याच्यावर बोलायला आपल्याला दिवस सुद्धा पूर्ण नाही, Actually. इतकं मोठं नॉलेज आहे हे. आणि आमच्याशी तुम्ही शेअर केला त्याबद्दल खूप धन्यवाद. पण अशा मंडळी आहेत म्हणजे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केला अनेक महिला आणि पुरुष सुद्धा आहेत, त्यासोबत टीनेजर्स सुद्धा आहेत. तर या सगळ्यांना सध्याची जी लाईफ आहे यामध्ये डिप्रेशन पटकन येतं. तर हा पॉइंट आपण घेऊयात आणि सांगता करूयात की डिप्रेशन आलं, स्ट्रेस आलं, कुठलीही गोष्ट सुरू करायची झाली तर आधी मनात भीती असते की ही चालेल की नाही. त्यानंतर महागाई इतकी वाढली की तो पैसा मी जो लावणार आहे तो मला परत मिळणार आहे की नाही. आणि मुलांचं जर कॉम्पिटिशन बघितलं तर कोणतं फील्ड चूज करायचं इथपासून कन्फ्युजन असतं. आणि या सगळ्याच्या गोंधळात मग डिप्रेशन नावाचा प्रकार येतो. बरेच जुने आमचे माणसं ज्यांना मी म्हणते की बाबा डिप्रेशन नावाचा आता प्रकार येतो मुलांना, तुम्ही रागवू नका किंवा त्यांना समजून घ्या, तर ती लोक म्हणतात कसलं डिप्रेशन, आमच्या काळात असलं डिप्रेशन काही नव्हतं. तर याबद्दल लोकांना काय सांगाल शेवटचा तुमचा या इंटरव्ह्यूचा संदेश की डिप्रेशन असेल तर या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये? ओके, सो एका शब्दात सांगितलं तर प्राणिक हिलिंग करा की जेणेकरून डिप्रेशन मधून तुम्ही बाहेर पडाल. त्याचं रिझन असंच आहे की आपला ऑरा जर वीक झाला तर ही नेगेटिव्हिटी सगळी आपल्याकडे येऊ शकते. ही नेगेटिव्हिटी जर दूर करायची असेल तर आपल्या ऑरामधला जी पॉवर आहे, ऑरामधली जी प्राणशक्ती आहे ती जर वाढवली तर नक्कीच डिप्रेशन बरं होईल. आणि ते करण्याची अजून 2-4 टेक्निक्स आहेत, जसं की आपण जीभ टाळ्याला लावल्याने आपला ऑरा मोठा होतो. विशेष पद्धतीने जर तुम्ही उदर श्वसन केलं, ॲबडॉमिनल ब्रिथिंग केलं तर तरी सुद्धा डिप्रेशन मधून बाहेर पडता येतं, निगेटिव्ह थिंकिंग मधून बाहेर पडता येतं. मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स आहे, ते करून सुद्धा डिप्रेशन मधून बाहेर पडता येतं. आणि जसं सुपर ब्रेन योगाविषयी आपण आता बोललो, त्याने सुद्धा डिप्रेशन बरं करता येतं. बऱ्याच वेळेस कसं असतं ना, आपल्याला कळतं पण वळत नाही, अशा कॅटेगरीमध्ये बरेचशी लोक असतात. तर ते वळत का नाही, तर तिथे एनर्जी कमी पडते, फोर्स कमी पडतोय. तर इथे जर तुम्ही प्राणिक हिलिंग केलं तर तुम्हाला जे कळतंय ते वळायला लागेल. निश्चितच जितकं मला आता कळलेलं आहे या इंटरव्ह्यू मध्ये तेवढं मी वळवायचा प्रयत्न करेनच. पण मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही प्रतिसाद असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर. धन्यवाद.